रंबा हो संबा हो रंबा हो संबा हो मैं नाचूं तुम या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत आणि कामाच्या बाबतीत बोलाल तर सर्व कामगारांना ज्ञात आहेत. पण तुमच्या पाहुणे मंडळ सांगतो, कधी नारायण डबळेने आजपर्यंत कामामध्ये आपलं कधी हलगर्जीपणा किंवा दांडी मारणे, आराम करणे कधीच केले नाही आणि कधी त्यांना कोणत्याही परमेश्वरनं कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही. आणि त्यांनी अविरत सेवा आहे आपल्या BST मध्ये करून आपलं पूर्णत्वास नेलेलं आहे. तर या ठिकाणी पुढील ओरवित आयुष्यासाठी त्यांना मी संपूर्ण आयुष्य सुख समाधान शांती व भरभराटीच जावं आणि निरोगी राहावं हीच ईश्वराने प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवत असेल. किंवा माहितीच आहे बऱ्याच लोकांना की कामाच्या बाबतीत त्यांचा कधीच ना नाही. आपलं काम भलं, मग पीटर कुठेही सांगू दे, आपली गाडी चालवायची तयारी आहे, तू फक्त सांग, मी तिथे गाडी टाकणार आहे. या पद्धतीने काम करणारा एक ड्रायव्हर म्हणून याची आपल्याला या आमच्या डिपार्टमेंटला आम्हाला खास करून नक्कीच उणीव असेल. कारण आज एक आमची अशी रत्न आज सेवानिवृत्त होत आहेत, जे समोर सगळे बसलेले जे आहेत. आज आवर्जून नारायणच्या विनंतीला मान देऊन सर्वजण हे सेवानिवृत्त असून सुद्धा इथे कार्यक्रमाला अगदी आवर्जून उपस्थित राहिले. मी सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं एक कौतुक आणि आभार मानतो की तुम्ही या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. नारायण डबळेंबद्दल जर अजून काही सांगायचं झालं तर आज सगळ्यात थोडंसं वेगळेपण आहे. नेहमीचा आपला कार्यक्रम हा होतो, हा आमचा रेस्टरूम आहे, तिथे होतो. मात्र मला काहीतरी वेगळं करायचं आहे किंवा मला माझी सगळी माणसं हवे. आज प्रत्येकजण रिटायर होणार आहे, उद्या तुमचा नंबर असेल, मी सुद्धा इथे असेल. पण काहीतरी वेगळं वाटतंय की आज सेवानिवृत्त एवढे झालेले माझे मित्रमंडळी आहेत, यांना मी कधी भेटणार आहे. तुम्ही बाहेर एकमेकाला भेटत असाल, वेळ काढत असाल, पण प्रत्येकाला तोच वेळ मिळतो असं नाही किंवा त्या वेळेत तिथे भेटणं शक्य होत नाही. पण आजचा हा दिवस आहे. मी एकटा जरी आज या सेवेतून निवृत्त होत असले तरी माझ्या अगोदर किंवा माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं ते जे सेवानिवृत्त झाले ते मला कधी भेटणार आणि त्यांचं मी कौतुक कधी करणार किंवा त्यांना मी त्यांचे ऋण असतात, प्रत्येकाचे प्रत्येकावर काहीतरी ऋण असतातच, ते कुठेतरी आपल्याला फेडायचे असतात. ते कसं करणार? तर या निमित्ताने आपले सगळे मित्र इथे यावेत, त्यांना इथे काहीतरी एक प्रेमाचा घास भरवावा. या निमित्ताने हा जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम याच्यात मी सगळे सहभागी व्हावेत म्हणून या उद्देशाने हा एक आगळावेगळा एक कार्यक्रम त्यांनी स्वतःच्या कल्पनेतून हा एक अरेंज केला आणि याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात. तसंच त्यांचे मित्रपरिवार, आज आपण बऱ्याच वेळा असं होतं की आपण म्हणतो की कुठं एवढा परिवाराला घेऊन जायचं आणि हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे, किती वेळ लागेल किती नाही माहिती नाही. तर आपले कामगार बंधू किंवा आपले जवळचे एवढेच लोक असतात. मात्र असं न होता की आपल्या गावचे किंवा आपला मित्रपरिवार आणि काही शेजारी पाजारी किंवा ग्रामस्थ या सर्वांना आवर्जून उपस्थित इथे करून की त्यांची इथे कुणीव कुठे भासू नये यासाठी या सर्वांना आमंत्रण देऊन त्यांनी एक वेगळा आदर्श आपल्याला घालून दिला आहे की हे जे शेवटचे काही दिवस असतात, या दिवसात आपल्याला सगळं आपण म्हणजे जो पहिला दिवस आहे आपला, ज्या दिवशी आपली म्हणजे सेवा नियुक्ती झालेली आहे त्या दिवसापासून तर हा सेवानिवृत्तीचा दिवस येईपर्यंत आपण काय काय केलं, आपल्याबरोबर कुणी काम केलं, कसे आपल्याला आयुष्यात आपल्या खास काळ गेले, त्या सगळ्यावर मात करत आपण ह्या शेवटचा दिवस जो अनुभवतो आणि हा मानाचा जो इथे पृथ्वीवरचा मान आहे जो आजचा दिवस हा आपल्या आयुष्यात येणं हे खूप मोठं भाग्याचं असतं आणि यातूनच हा आजचा दिवस त्यांच्या नशिबी आहे. खूप भाग्यवान आहे की एवढा सगळा म्हणजे दुःखाचा डोंगर घेऊन त्यातून सगळा हा सुखाचा दिवस आजचा ते बघतायत. मी या सर्व आपले कामगार गेट नंबर 1 मार्गप्रकाश विभाग अधिकारी यांच्या वतीने त्यांना सेवानिवृत्ती पश्चात आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. असंच त्यांना चांगलं निरोगी आरोग्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
आजपर्यंत त्यांनी हे खेळीमेळीचं वातावरण ठेवलेलं आहे, आपला मित्रपरिवार जोडलेला आहे. असाच हा मित्रपरिवार अखंड तुमच्या आयुष्यात राहू दे. तुमची सुखदुःख वाटण्यासाठी एवढ्या मोठ्या परिवाराची नेहमी तुम्हाला साथ सोबत मिळू दे अशी ईश्वराला प्रार्थना करतो आणि मी इथेच थांबतो. उत्सव मूर्ती नारायण दबडे साहेब, सर्व माझे सहकारी, त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि सर्व कर्मचारी, आजी माजी कर्मचारी वर्ग, आज आपला हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सर्व जवळजवळ मला वाटतं आमच्या स्ट्रीट लाईटिंग विभागातले सगळेच कामगार किंवा अधिकारी आज आश्चर्यचकित झाले असतील की हा सोहळा इथे कसा होतो आहे. आत्तापर्यंत आमचे सर्व सोहळे आमच्या रेस्टरूममध्ये होत होते, पण नारायण दबडे यांनी ठरवलं की हा सोहळा आपण या जागेमध्ये करायचा. मग त्यासाठी ज्या काही परवानग्या वगैरे लागणार होत्या त्या सर्व परवानग्या वगैरे काम आम्ही हा ते त्यांच्या सेवानिवृत्तीचा एक दिमागदार सोहळा इथे केलेला आहे. आणि ही आमच्या मार्गप्रकाश विभागातर्फे त्यांना एक भेटच दिलेली आहे असं मी इथे नमूद करू इच्छितो. खरंच म्हणजे कोणाच्या इतर ह्याच्यापेक्षा काहीतरी डिफरंट वेगळं करावं हे त्यांच्या मनात येतं. आणि त्यांची मुलगी जी बोलली आहे की कंसामध्ये माणुसकी येते, खरोखर या माणसामध्ये एवढी माणुसकी म्हणजे ही आहे ना की मी तुम्हाला सांगतो, मी गेली 7 वर्ष त्यांच्याबरोबर काम करतो आहे. ज्या माणसाने कधीही माझं साधं नख दुखतं आहे म्हणून मला लाईट ड्युटी द्या किंवा माझं एक तिन्ही शिफ्टमध्ये हे गृहस्थ वेळोवेळी अगदी जेव्हा जेव्हा बुकिंग असतं आमच्याकडे गणपती आणि 6 डिसेंबर हे मोठे एकदम टेन्शनमधले सण असतात, पण त्यामध्ये सुद्धा यांनी आपली जी काही शिफ्ट नेमून दिलेली आहे किंवा एखाद्या वेळी आपला रिलिव्हर नाही आला तर त्या जागी त्याची ओव्हर टाईम करणं म्हणजे एवढं निष्ठेने या माणसाने काम केलेलं आहे. तर अशा या माणसाचं मी बेस्ट उपक्रमातर्फे खूप खूप त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि त्यांचं जे पुढचं आयुष्य आहे ते सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि आरोग्यपूर्ण जावो. आपण सर्व मंडळी त्यांच्याबरोबर असालच. पुढचं 2026 जे वर्ष येणार आहे ते सर्वांसाठी सुखदायी राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमचे जे काही माजी कामगार वर्ग आलेले आहेत त्यांना मी आत्ता याच्याने एक आमंत्रण देऊ इच्छितो, कारण 30 तारखेला 30 जानेवारी 2026ला याच ठिकाणी माझ्यासाठी तुम्हाला सर्वांना यायचं आहे, कारण मी पण 30 जानेवारीला रिटायर्ड होतो आहे. तर असे हे आमचे दाभाडे साहेब बेस्ट उपक्रमातून आज सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या सर्वांतर्फे त्यांना भरभरून मी शुभेच्छा देतो. बराच वेळ झालेला आहे, सर्वांच्या पोटामध्ये भूक आहे, सर्वांना घरी, आणि मला वाटतं नातेवाईक मंडळी तर मला वाटतं 11 वाजल्यापासून इथे जमलेली आहे. तर या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद. नाही तेवढा ते अंधेरामध्ये चांगलं दिसणार नाही दिसत. मागे मागे गाडी आयुर्वेद जाऊ द्या. आता आतला घे, जाऊ दे गाडी पुढे जाऊ दे, आता आतला घे. हा बस मागं संपतानाच आहे. ओके डन. ती बकेट वाकडी झाली.